पूर्व विदर्भ के वरिष्ठ नेता और शिवसेना शिंदे गुट के विधायक नरेंद्र भोंडेकर ने भाजपा नेतृत्व पर बड़ा सवाल उठाया है। उन्होंने कहा कि विधानसभा चुनाव के दौरान जिन भाजपा नेताओं ने उन्हें सहयोग नहीं दिया, उनकी सूची उन्होंने खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सौंपी थी, लेकिन आज तक उन पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। उन्होंने स्पष्ट किया कि सरकारी संस्था चुनाव किसी भी राजनीतिक दल के नाम से नहीं लड़े जाते। ऐसे चुनाव में स्थानीय स्तर पर ही निर्णय लिए जाते हैं। जब महायुति के नेताओं से अपेक्षित सहयोग नहीं मिला तो हमने वैकल्पिक निर्णय लिए और भविष्य में भी लेने पड़ सकते हैं। भंडारा क्षेत्र में कांग्रेस नेता नाना पटोले और सांसद प्रशांत पटोले के साथ शिवसेना शिंदे गुट की रणनीतिक साझेदारी को लेकर भाजपा खेमे में नाराजगी जगी है। भोंडेकर ने सफाई दी कि चुनाव में उनकी ओर से कांग्रेस के साथ कोई आधिकारिक गठबंधन नहीं हुआ, लेकिन स्थानीय परिस्थितियों को देखते हुए कुछ निर्णय लिए गए। काही खूप मोठा हा विषय झालेला नाहीये, छोटासा विषय म्हणून त्याला आता परिणिती मोठा करत आहेत। परंतु आमच्याकडेचे जे काही गेले ते खूप ग्रामपंचायत पण निवडून आले नाहीत असे लोक नेले आहेत। आणि हो, त्यांच्याकडचे काही सस्पेंड झालेले लोक होते जे विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं नाही, ते लोकांना आमचे संपर्कप्रमुख पक्ष प्रवेश केला म्हणून त्याची ती नाराजी आहे। परंतु त्याचा असा खूप मोठा हा विषय नाही, त्याच्यावरती काही असा आमची खूप पारंपरिक दुश्मनी असा विषय नाही आहे। हां, ते सहकार क्षेत्रामध्ये हे पक्षाचे युती होत नसतात, हे आघाडी होत असतात आणि पक्ष त्याच्यात नसतो, चिन्ह नसतो। तर त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकल नेत्याच्या आधारावर त्यांनी प्रफुल्लभाईंना घेऊन त्यांनी स्वतःची आघाडी तयार करून टाकली आहे। आमच्या माहितीनुसार ते 11-10 असं काहीतरी त्यांनी केलं आहे। आता त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी जागाच दिली नाही, आम्हाला सामोरच घेतलं नाही, तर मग आम्हाला काय पर्याय होता? तर कार्यकर्त्याचा भाग होता की नाना आणि खासदार परोळे जे आहेत यांच्यासोबत मिळून आपण पण आपले लोक टाकूया। तर आम्ही पहिल्यांदा तो प्रयोग करतोय, पण त्याच्यात याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यासोबत पक्षाची आघाडी केलेली आहे। ते स्थानिक पातळीवरची निवडणूक असतात। बरेच ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे असतात। इथे पण नागपूरमध्ये पण जर पाहिलं तर भाजप काँग्रेसचे झालेलं आहे असं असते। ते त्याला काही असं हे म्हणजे पक्षाचा नसतो तो नाही। नक्कीच आमचं पहिलं प्रायोरिटी राहील की महायुती, कारण आम्ही सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आम्ही सोबत आहोत, आमचं राहील। परंतु जर समजा आम्हाला रिस्पॉन्सच नाही मिळाला तर आमची सेल्फ तयारी असणार आणि आम्ही ती तयारी करतोय। एकही असे चालले नाही आहेत, एकही आजी माजी जिल्हा प्रमुख एकही गेलं नाहीये। आता आता फेरबदलमध्ये एखादा छोटासा एखादा शहर प्रमुख, आता मला तुमच्याच माध्यमातून पत्र दिसलं, मला तर माझ्याकडे आला पण नाही, एखादा माजी शहर प्रमुख किंवा असं काहीतरी तो दाखवतो, राजीनामा देतो, पण असं काही तो विषय नाहीये। आणि इतकं मोठं 6 जिल्ह्यामध्ये करत असताना कुठे ना कुठे थोडंफार किंतु परंतु होतंय। याला खूप मोठं असं हे द्यायची गरज आहे। आमची 12 जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही 17 जिल्हा प्रमुख आम्ही बनवतोय, मायक्रो प्लॅनिंगमध्ये आम्ही करतोय आणि थोडासा ॲग्रेसिव्ह स्वभाव असल्यामुळे थोडासा एफर्ट जास्त लावतोय, त्याच्यामुळे कधी थोडंसं होतोय त्रास। परंतु 100% आमचा प्रयत्न आहे, माझ्याकडे जोपर्यंत हा पद आहे, माझ्याकडे जोपर्यंत जबाबदारी, मी प्रयत्न करेन का माझा निदान नंबर 1 वरती नाही येऊ शकत तर नंबर 2 वरती सुद्धा आपला पक्ष राहायला पाहिजे, प्रामाणिक माझी भावना आहे। जर मी हे करू शकलो नाही तर मला त्या पदावर राहण्याचा सुद्धा अधिकार नाही, तो मी माझा कार्य करतोय। मी तेच म्हणतो ना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि भाजपचे नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी, प्रफुल्लभाईंनी सुद्धा माझी किती सभा घेतल्या आहेत। माझ्या जाता जाता फक्त तिकडून एक बैठक फक्त पवनीमध्ये घेतली, तोही इंडोर। मी 10 वेळेस त्यांना बोललो, साहेब मला वेळ द्या। भाजपच्या नेत्यांना बोललो, परंतु तरी मला काही आग्रह नाही, माझी नाराजी नाही आहे। त्यांनी त्यांचं काम केलं, दम तो स्वतःच्या दमवरती युद्ध लढायचं असतं तर स्वतःच्या दमवरती, स्वतःमध्येच ताकद नसलं दुसऱ्यावरती आरोप लावणं हे चुकीचं आहे। पण मी कोणावरती आरोप लावत नाहीये। त्यांना समाधान वाटत असेल परिणितीला की त्याच्या भरोश्यावर तर चांगली गोष्ट आहे, पण प्रामाणिक जर केलं असतं काम, प्रामाणिक जर राहिलं असतं मला अजून आनंद वाटला असता। परंतु त्यावेळेचे तुम्ही स्टेटमेंट बघा त्यांचे नेत्याचे, तुम्ही यूट्यूबवरती बघा, फेसबुकवरती चेक करा, त्यांनी किती आरोप केले आहेत। हे तेच होते। मी त्यावेळेस फडणवीस साहेबांना सगळ्या यादी पाठवली, त्यांनी पण मला नाव मागवलं, त्यांनी मी पाठवलं होतं सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यात काही लोक सस्पेंड पण झाले होते, मग ते सस्पेंड वापस पण घेतले होते। हे सगळं चित्र समोर आहे, नाही आहे असं नाहीये। परंतु हे जुन्या गोष्टी जर खोदत असतील तर परिणितीचंच नुकसान आहे। मी काढलं नाही आहे हे गोष्टी, तेच काढत आहेत। तर त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी, फडणवीस साहेबांनी किंवा बावनकुळे साहेबांनी त्यांना आवरायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे।